नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. DNA आणि झी मराठी प्रस्तुत परेल ज्वेलर महोत्सव आणि या ज्वेलर्स महोत्सवामध्ये बरेच जण सहभागी झाले. त्यातले विजेते आणि त्यातून निवडल्या गेलेल्या वहिनी खरं तर आजच्या या भागात सहभागी होणार आहेत. परळगावच्या सीमा कांबळी वहिनी आणि शिवडीच्या मीना सूर्यवंशी वहिनी या दोन्ही आजच्या खेळात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा जाऊन प्रश्न विचारूया. चला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सीमा विठोबा कांबळे. बरं, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. या माझ्या मोठ्या जाऊबाई. बरं. या मोठे दीर. ही माझी लेक. आणि ही चिल्लीची लेक. चला. आणि आता प्रश्न. नमस्कार. नमस्कार. वहिनी गाव कुठलं? मालवण. मालवणला कुठे? कुडाळ, नांद्रुक. बरं वहिनी, मग ते बक्षीस कसलं मिळालं तुम्हाला? DNA झी मराठी. हो. ते माझ्या जावेला मिळालं. तर त्यांच्यामुळे मिळाले. मिळालं ना बक्षीस? तुमच्या घरात आलं की नाही बक्षीस? मग आनंद झाला ना? खूप आनंद झाला. त्यानिमित्ताने तुम्ही आलात आमच्याकडे. हो हो हो. एक गाणं गाणं माहिती आनंदाचं. वेळ सुरू झाली. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला, खंडया हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे, तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी, संगे सोय रे मी सांडिले पाठी. किती वर्षापूर्वी? आता झाली 6 वर्ष लग्न होऊन. 6 वर्ष. आणि त्याच्या अगोदर आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. वाटत नाही. कसं काय ते? मी पहिला आम्ही जुन्या रूमवर तिकडे भोईवाड्यात राहायचो आम्ही. भोईवाड्यात? कोंडाजीच्या चाळीत. तर खाली मी कॅसेटच्या दुकानात जॉबला होती. बरं. तिथे ही गाणी ऐकलीत का? शारद सुंदर वगैरे? नाही, मला गाणे म्हणजे ऐकायचं आणि गायची आवड आहे. मिस्टरांना कसली आवड आहे? मिस्टरांना कसली? शाळेत जास्त असतात ते. अजून शाळेत आहेत ते? म्हणजे काम जॉबच त्यांचं शाळेत आहे ना. मला वाटलं अजून त्यांना शाळेत घातलंय तुम्ही. नाही 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 ना. बरं, पण तुम्हाला लग्न जेव्हा झालं लव्ह मॅरेज, ते कुठे ठरलं तुमचं लग्न? लग्न तसं पहिला त्यांनी मला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का. तर मी त्यांना म्हटलेलं माझ्या 2 बहिणी आहेत मोठ्या, त्यांची लग्न झालेली नव्हती ना. पण ते तुम्हाला भेटले होते कुठे? तिथेच जॉब होता खाली ना. जॉब होता खाली. मग ते सारखे वेगवेगळे नवीन कॅसेट कुठली आली बघायला यायचे? नाही, माझा पुतणे आहे ना, तो माझ्याकडे सारखा यायचा. मग त्याच्यावरून जास्त ओळख त्यांच्याबरोबर झाली. मग घरी काय म्हणाले? घरी माझ्या मोठ्या बहिणीला मी सांगितलं, तर मोठ्या बहिणीने मग पुढाकार घेतला आणि सगळं व्यवस्थित झालं. छान. बोलवा त्यांना. ओ नमस्कार. बरं, मला सांगा, जिथे राहत होता तिथे सारखे कॅसेटच्या दुकानात काय होतं तुमचं? गाण्यानं तिकडे होतं ना कामावर. तिकडेच. पण माझं म्हणणं तिकडनं जा ना, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण ते कॅसेटच्या दुकानात का सतत लक्ष जायचं? बारका पुतणे असायचा त्याला मुद्दाम पाठवायचा. मी तो जायचा पहिला. हो. पण गेला तो गेला. काकीलाही घेऊन आला. जादूच केली ते एकदम. भारत माताला वगैरे गेला की नाही कधी? कधीच नाही. किती वर्ष एकत्र गेलो नाहीये. मग लग्नाच्या अगोदर शाळेच्या याच्यातनं जायचं. भारत माताला? हो, पिक्चर बघायला. भारत माता, गणेश आणि कुठलं? जय हिंद, हिंद माता. फक्त भारत माता. मग काय हो, लग्नानंतर का नाही नेलं? त्यांना आवडतच नाही. पिक्चर बघायला. मित्रांबरोबर कसे जायचे? पिक्चर बघायला ना, फिरायला जातो मित्रांबरोबर. कुठे कुठे जाता? कुठे पिकनिकला, लोणावळा वगैरे. अरे वा. वहिनीला नाही घेऊन जा का? मी आमचे सगळे फ्रेंडमध्ये मित्र सगळे असतात. फ्रेंडमध्ये मित्र असतात? लेडीज कोण असतात आमच्या. अच्छा, म्हणून नेत नाही. पण न्यायला पाहिजे ना तुम्ही त्यांना कधीतरी. असं काय करता? पिकनिकला नाही तर दुसरीकडे कुठेतरी गाव सोडून. गाव सोडून म्हटलं ना मी, गावा व्यतिरिक्त कुठे घेऊन जा. कुठे नाही. माझा कधी नेणार? बघू म्हणताय
आहेत परत, मला सांगत नाहीत नेणार म्हणून. हां, बरं मी प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या हॉलमध्ये तुम्ही उत्तर द्यायचं. एक शोभेची फुलदाणी आहे, त्यात लाल रंगाची फळं किती आहेत? 7. किती आहे तो वहिनी? नाही माहिती. चला, नाही माहिती दोघांचे उत्तर आहे. ती फळं आहेत 11. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांना कोणता खेळ खेळायला आवडतो? क्रिकेट. बरोबर. आता तुम्ही सांगा, वहिनींना लग्नाच्या आधी पहिलं गिफ्ट कोणतं दिलं? साडी आणि गजरे. हो, अभिनंदन. चला, 2 उत्तरं बरोबर आली. आता वहिनी मी तुमच्याशी बोलत राहणार. तुम्ही बोलायचं 1 मिनिट, एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही. हां, बरं. मग घरात जेवण कशावर करता तुम्ही? कशावर? गॅसवर करतो. गॅसवर करता. बरं, हा मराठी शब्द आहे. आणि गॅस पेटवता कशाने? लायटरने पेटवतो. लायटरने पेटवता. चला, हे बक्षीस गेलं. पण 300 रुपये लक्ष्मी म्हणून वहिनींच्या घरात आलेले आहेत. वहिनी अभिनंदन. चला भेटूया कुटुंबाला. नमस्कार. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल तक्रार करायची झाली तर कोणती कराल? ते काही ऐकतच नाही. त्यांनी कोणाचं? सांगितलं सर. माझं. तुमचं नाही ऐकत, मग कोणाचं ऐकतात ते? हां, जावे सर. काय हो, सगळं जाऊबाईंचं ऐकता, ह्यांचं काहीच ऐकत नाहीत. असं का करता? त्यांना कुठे जायला चला म्हणून सांगितलं तर ते येत नाहीत. येत नाहीत का? बरं बरं. आणि तुम्ही एखादी तक्रार करायची झाली तर कोणती करणार? हट्टी आहे एक नंबर. हट्टी आहे. कळलं, म्हणून त्या जाऊबाईंना मध्ये घालायला लागतं प्रत्येक वेळेला. जाऊबाई बघ कशा मध्ये उभ्या आहेत अगदी. हा, छान. जाऊबाई एक नाच करा. का नाचा ना वय? असं काय? त्या नाही नाचत. तुम्ही नाचता? चालेल, हा नाचा. हो, हो, म्हणा गाणं. 1 2 3 4. नेसली ग नवा सारा, जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंदेला, जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंदेला. थांबा, जितका वेळ गाणार तितका वेळ नाचत राहणार. पण छान नाचला ना वहिनी. मला जरा टाळ्या वाजवा सगळे. तुम्हाला आवड आहे नाचायची? मिस्टरांना आवड आहे की नाही नाचायची? का फक्त कॅसेट लावायची? बरं, आता ते शब्द दिलेत ते वाचा. 1 नंबर कोणाकडे? माझ्याकडे. हा, आणि तुम्ही गाणं ओळखायचं लवकर. चंदेरी. चंदेरी, सोनेरी, काटेरी, वाळूत, बनात. रुपेरी वाळूत माळाच्या वनात येना, तुम्ही पण म्हणा. चंदेरी राहुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. हे म्हणजे आनंदाचं गाणं आहे का शोक सभेचं गाणं आहे? काय गात तुम्ही? पण छान गायलात. अभिनंदन वहिनी. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.